अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज आपण सद्गुरूंनी पाण्यातल्या माशाला गुरु का केले इथून आरंभ करीत आहोत. आता श्री गुरुनी माशाला गुरु का केला ते आपण पाहू. रसनेच्या आशेने भयावह मृत्यू कसा येतो व आमिषास भुलल्यामुळे घात कसा होतो याचे उदाहरण पाहू. मासे पकडणारे गळास आमिष लावतात. मग ते गोड किंवा मांसल किंवा पिष्टमय, ते आमिष पाहून मासा लाळ गाळतो आणि ते खाण्यासाठी तो त्या आमिषाला लागतो व स्वतःची टाळू फोडून घेतो. स्वतः चरफडतो, धरपडतो आणि मरून जातो. अपेक्षेपोटी जन्म कोटे आणि कोटी कोटी भोगावे लागतात. इंद्रिये म्हणजे चावट मुले आहेत. इंद्रियाच्या सत्तेनुसार वागला तर अधपतन ठरलेले आहे. एकूण काय, स्वर्गामध्ये इंद्र स्त्रिया भोगतो आणि पृथ्वीमध्ये गटारात डुक्कर लोळत असतो. दोघांचा आनंद एकच असतो. हा आनंद न भोगता उठून जर गेला तर कल्याण निश्चित होणार यात संशय नाही. म्हणून कोणताही भोग नाशाला कारणीभूत ठरतो. आता प्रभू दत्तात्रय यांनी पिंगला वेश्येला गुरु का केले ते आपण पाहू. जनक राजाच्या नगरीमध्ये पिंगला नावाची एक स्त्री राहत होती. वेश्या व्यवसाय करून ही ती तीव्र वैराग्यात कशी आली ते आपण पाहू. ती फारच स्वैर वागायची. सायंकाळ झाली की आपल्या दारामध्ये नटून थटून उभी राहायची. अलंकार, वस्त्रे, आभूषणे या सर्वांचा मारा पुरुषावरती करायची. उत्तम पुरुष पाहिला की ती त्याला खुणवायची. नेत्र कटाक्षाने त्याला घायाळ करायची. गुणवान, धनवान, कामशास्त्रात जे निपुण असेल अशाला ती वेचून काढून भोग घेत असे. डोळा मारायची, मुरका मारायची. मग तो मासा आपोआप जाळ्यात सापडायचा. रोज तिला धनवान माणसाचे वेड लागले होते. त्याचे द्रव्य हरण करून हसत त्याला निरोप द्यायची. पण हिचे पूर्वसंचित संकेत एवढे चांगले होते, स्वतः भगवान श्री कृष्ण तिची परीक्षा बघायला आले. याच्या ओव्या पाहूया. आता मीन गुरु किमर्थ करती श्री गुरु दत्त, काय त्याहुनी स्वार्थ दिगंबर दत्त साधितसे. रसनेच्या लोलुपतेने भयावह मृत्यू येणे, आमिषास भुलणे, घात होणे अनायासे. गळासी आमिष गोडी, लालचे मीन गिळी, मग ते टाळू ते फोडी, चरफडी धरपडी अडकल्या. ययाच्या अपेक्षेपोटी भोग्यावै जन्म कोटी कोटी, इंद्रिये ती चावट पोरटी, तेच गोष्टी परेसा. रसने मात ते इंद्रिय सत्ता, तेणे कारण अधपाता. रसना न जिंकी सर्वथा, भव्यता पाठीशी गा. इंद्रियासी रसने बळ, न स्वीकारता होय विकळ. स्वीकारता होय महाबळ, वळवळ करीत स्वभावे. स्वर्गी स्त्रिया भोगता, की गटारी डुक्कर लोळता. द्वयासी एकच आनंद परता, भोग भोगता नळे. ऐशिया आनंदाने उठून गेले कल्याण ठाणे, म्हणून कवन ही भोग भोगणे नाशा कारणे होय गा.
आता श्री गुरुदत्ताने पिंगला वेशा नामाभिधाने गुरु किम कारणे घेणे काय तिज पासोनी जनक राजेचे नगरीत पिंगला वेश्या वास करीत तिच्या आशेची निराशा होत वैराग्यात तीव्र झाली असो ती स्वैरीण सायंकाळी गृहदारी उभी राहून अलंकार वस्त्रे शृंगारून खुणावून उत्तम पुरुष असावा तो गुणवान रूपवान धनवान कामशास्त्रे निपुण वेचून ती काढीत असे मग तयासी बोलती खडा टाकोनी संभाषिती विडा घेऊन जावा हस्ती घायाळ करती नेत्र कटाक्षे डोळा माडा मोडावा मुरका मारावा संकेत दाखवावा भोगावा गळीचा मीन मग हरदिन चिंतितसे धनवानाचे तिज पिसे आईसा दिसतासी हासे फसे तो पाहणारा मग तयासी भोगुन इच्छित वासना पुरवून करीत द्रव्यहरण हा सोनी निरोपिती तया परीयेचे पूर्व संचित उठले पहा उचित परीक्षा तिची पाहत भगवान श्री कृष्ण की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो।